नाही आहे, काय म्हणाल? लोग ऐसा म्हणायला लागले, क्या हुआ आपका वादा, इलेक्शन में लिया हमारे मत का फायदा और उस मत का आपने किया अभी सौदा, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे लोकांच्या अपेक्षा इतक्या होत्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असं वाटलं, शेतकऱ्यांना असं वाटलं की कुठेतरी तिथं आम्हाला एक भावांतर योजना, म्हणजे ज्याच्यात आमचे भाव पडले तर सरकार आम्हाला फरक देईल, अशी एक योजना त्यांनी सांगितली होती. आमच्या माता भगिनी ज्या अपेक्षा लावून होत्या त्यांची अशी अपेक्षा होती की कुठेतरी तिथं 2100 रुपये पर महिन्याला आम्हाला तिथं दिलं जाईल. 1500 वर ठेवण्यात आलं, वाढ केली नाही. आमचे बेरोजगार युवांसाठी तुम्ही तिथं भत्ता आणणार होता, त्याच्याबद्दल एक साधा शब्द तिथं काढत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती 300वी आणि त्या बाबतीत तुम्ही काही नियोजन प्रोव्हिजन त्याच्यामध्ये करत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर फक्त भावनेचा, आकड्याचा आणि शब्दाचा खेळ या बजेटमध्ये झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. लाडक्या बहिणींचा तुम्ही उल्लेख केला तर मागच्या वेळेला 46,000 कोटींची तरतूद होती, यावेळेस 10,000 कोटी कमी करण्यात आली. 2100 रुपये देणार म्हणाले होते, ते सुद्धा कुठे घोषणेत दिसत नाही. आता ते पूर्वी इलेक्शनच्या काळामध्ये ॲडव्हान्समध्ये पैसा दिला जात होता, आता दिले कुठेतरी करत जातील. आता त्यांना कोणाचं काय पडलेलं नाही, मतं मिळाली, पोट भरलं, विषय संपला, अशी भावना या सरकारच्या नेत्यांची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राजा कृषी पंप योजनेसंदर्भात जर बघितलं तर त्याची सवलत सुद्धा जवळपास 50% कमी केलेली आहे. मागच्या वेळेला 14,000 कोटी होती, यावेळेला फक्त 7,000 कोटी देण्यात आली. ते तर आहेच. ते अजून काय बोलले होते की आम्ही पूर्वीची बिलं माफ करू, आता 0 रुपये म्हणजे 0 रुपये तुम्हाला बिल येईल आणि नंतर हळूहळू आम्ही सोलार आणू. पण ह्याच्यामध्ये हळूहळू सोलार आणू याच्यावर चर्चा झाली, पण आता शेतकऱ्याला तुम्ही कशी मदत करणार या बाबतीत तुम्ही बोलत नाही. आणि जसं तुम्ही सांगितलं, ह्या ज्या विविध योजना आहेत ते भाषण ऐकताना मोघम भाषण झालं. आकडेवारीत भाषण खूप होतं असं नाही, कुठेतरी निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीने कर्जमाफीची सुद्धा घोषणा केलेली होती. मागच्या वेळेस जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा असाच तुटवडा होता पैशाचा, परंतु कर्जमाफी करण्यात आलेली होती. यावेळेस ते शक्य नव्हतं का? काय नेमकं? काय बघा, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा कोरोनाचा काळ होता. अक्षरशः पैशाचा तुटवडा हा देशात पण होता आणि राज्यात सुद्धा होता. याच्यात आपण कर्जमाफी दिली होती आणि थेट शेतकऱ्याला कर्जमाफी तिथं दिली होती, कुठलेही तिथं अटीतटी न टाकता. पण भाजपचं सरकार आल्यानंतर नुसतं नखरे करण्याचं काम तिथे केलंय आणि त्याच्याबरोबर हे प्रोजेक्ट घेतले जातात. ते प्रोजेक्ट कशासाठी घेतले जातात? पैसा खाण्यासाठी घेतले जातात. आम्ही एमएसआरडीसी मध्ये अजून इतर आरोग्यापासून सगळ्यामध्ये 60,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. म्हणजे ह्यांना काय पाहिजे तर फक्त त्या योजनेतून पैसा बाजूला काढायचा आहे. मात्र सामान्य लोक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवा हे वारेवर त्यांचं भवितव्य गेलं तरी चालेल अशी कुठेतरी भूमिका सरकारची आहे, ही वारंवार आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. धार्मिक भावनेचं उदात्तीकरण करण्यासाठी मोठमोठ्या मेमोरियल्स असतील, मोठमोठे स्टॅच्यूज असतील, याच्या घोषणांवरती जास्त भर दिसतोय सरकार. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू तुम्ही करणार असं सांगितलं होतं. भूमिपूजन सुद्धा पंतप्रधान साहेबांच्या उपस्थितीमध्ये समुद्रामध्ये तिथे 7 वर्षापूर्वी केलं होतं. त्यात 9 कोटी खर्च झाला, त्यानंतर 1 रुपया नाही झाला. तो 9 कोटी झाला कशात हे सुद्धा अजूनपर्यंत हे सांगू शकले नाही. म्हणजे जुनी कामं तशीच अर्धवट आहेत, नवीन कामं आता तुम्ही घ्यायला निघालेला आहे. याच्या आधी सुद्धा इलेक्शनच्या काळाच्या आधी जेव्हा असंच मुंबईमध्ये अधिवेशन झालं होतं तेव्हा विविध मंदिरांना आम्ही एवढे रुपये देऊ असं सांगितलं होतं. 1 रुपया निधी तिथं झाला नाही. विविध समाजाची महामंडळं काढली, 1 रुपया निधी तिथं प्रोव्हिजन आजपर्यंत झालं नाही. म्हणजे आतापर्यंत यांनी काय केलं तर भावनेचा खेळ आणि छळ तिथं केलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. रेव्हेन्यू डेफिसिट 45,000 कोटी, फिस्कल डेफिसिट 1,36,000 कोटी. आता इतकं डेफिसिट असताना सुद्धा ज्या योजना ऑलरेडी घोषित केलेल्या आहेत किंवा आता ज्या नवीन योजना बोलल्या गेलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकार नेमकं काय करणार नाही? विरोधक सरकारला वेठीस धरण्यासाठी काय? जे गेल्या वेळेस केलं तेच सरकार तिथं करणार. जे गेलं बजेट होतं त्यातले 42% फक्त निधी आतापर्यंत खर्चित झाला. आता पण हे बजेट केलं त्याचं 30% फक्त खर्चित होईल. 70% फक्त घोषणा आणि वाऱ्यावर, म्हणजे पैसा वापरायचाच नाही अशी जी भूमिका गेल्या बजेटमध्ये होती अशीच भूमिका या बजेटमध्ये सुद्धा ते घेतील. आम्ही फक्त लोकांचा आवाज बनून जे वस्तुस्थिती आहे ती लोकांपर्यंत तुमच्या मदतीने आणि अधिवेशनामध्ये आम्ही प्रयत्न करत राहू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते रोहित पवार आणि या ठिकाणी अख्ख्या बजेट संदर्भात कशा पद्धतीनं सरकारने धूळफेक केलेली आहे या संदर्भात रोहित पवार हे या ठिकाणी सांगत होते. कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.